नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 4 अध्याय 16 ऋतु महाराजांची स्तुती पाठकांकडून स्तुती। श्लोक नंबर 8। देवे अवर्षत्यसौ देवो नरदेव वपुर्हरिः कृच्छ्रप्राण प्रजाहेश रक्षिष्यत्यञ्जसेन्द्रवत्। देवे वर्षस्त्यसौ देवो नरदेव वपुर्हरिः कृच्छ्रप्राण प्रजाहेश रक्षिष्यत्यञ्जसेन्द्रवत्। देवे अवर्षत्यसौ देवो नरदेव वपुर्हरिः कृच्छ्रप्राण प्रजाहेश रक्षिष्यत्यञ्जसेन्द्रवत्। देवे वर्षत्यसौ देवो देवो नरदेव वपुर्हरिः कृच्छ्रप्राण प्रजाहेश रक्षिष्यत्येन्द्रसेन्द्रवत्। देवे अवर्षत्यसौ देवो नरदेव वपुर्हरिः कृच्छ्रप्राणः प्रजाहेश रक्षिष्यत्येन्द्रसेन्द्रवत्। देवे जेव्हा इंद्रदेव अवर्षती पाऊस पाडणार नाही असौ ते देवः पृथु महाराज नरदेव राजाच्या वपुः देहातील हरिः भगवान श्री हरि कृच्छ्रप्राणः दुःखी जीव प्रजाः नागरिक ही निश्चितपणे एष हे रक्षष्यति रक्षण करतील अंजसा अगदी सहजपणे इंद्रवत स्वर्गाधिपती इंद्राप्रमाणे। भाषांतर आहे
जेव्हा पाऊस पडणार नाही जेव्हा पाऊस पडणार नाही आणि पाण्याच्या टंचाईमुळे प्रजाजन मोठ्या संकटात सापडतील, तेव्हा सम्राट पृथूंच्या रूपातील हे भगवान हरी अगदी स्वर्गाधिपती इंद्राप्रमाणेच पाऊस पाडून सर्वांना जलपुरवठा करतील. अशा रीतीने ते प्रजेचे दुष्काळापासून सहजपणे रक्षण करतील. मागचे काही दिवस आपण एक एक श्लोक वाचत आहोत. हे प्रोफेशनल स्तुती पाठक जे आहेत ते पृथू महाराजांची स्तुती करत आहेत. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की छोटासा तात्पर्य आहे, परंतु आपण एक तास त्याच्यावरती चर्चा करत बसतो. कथा काय चालू आहे, प्रभुपाद थोडस वेगळंच सांगतात, आपण पण त्याच्यावरती वेगळंच चर्चा करतो. या कथा पृथू महाराजांची चालू आहे, परंतु प्रभुपाद आपल्याला प्रॅक्टिकली या जीवनात काय बदल केले पाहिजेत आणि सध्या परिस्थितीमध्ये जे काही चालू आहे ते कसं समजावून घ्यायचं, त्याचा आपल्या जीवनावरती जो परिणाम होतो तो परिणाम झाला नसला पाहिजे म्हणून काय करायचं, त्याच्याबद्दल आपल्याला प्रॅक्टिकल उपदेश देतात. आपले आचार्य आहेत, त्यांचं हे कर्तव्य आहे आपल्याला चांगल्या मार्गावरती घेऊन जाणे, आणि आपलं कर्तव्य आहे त्यांच्या आदेशांचं उपदेशांचं पालन करणे. त्यामुळे छोटेसे जरी तात्पर्य असले आणि प्रभुपादांनी सद्यस्थिती थोडीशी कठोर शब्दामध्ये जरी सांगितलेली असली तरी ती आपल्या कल्याणासाठी, आपल्या या भौतिक जगातल्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवण्याचं आपण वाचन श्रवण केलं पाहिजे. अशा काही गोष्टी आता इथे सांगितल्या आहेत ज्या कदाचित तुम्हाला पटणार पण नाही. जसे या आजच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की राजा जेव्हा दुष्काळ पडलेला असेल ना, तेव्हा पाऊस पाडायला देखील जबाबदार राजाच असतो. ऑफकोर्स आजचा राजा देखील जेव्हा पाणी नसतं तेव्हा वेगवेगळ्या कृत्रिम, भौतिक, सायंटिफिक उपाय योजना करून पाणी आणायचा प्रयत्न करतो. या नदीतून त्या नदीला जोडणे, तलाव बांधणे, कालवा बांधणे, हे सगळं इतकं अनैसर्गिक आहे. ऍक्च्युली आपल्याला तात्पुरतं खूप छान वाटतं. आम्ही पण इथे म्हणतो, आमच्या शेताच्या शेजारी जी नदी आहे त्याला 12 महिने पाणी असतं, कारण वरती धरण बांधलंय. त्यातले काही धरण चांगले आहेत. डोंगराच्या 2 किंवा 4, 5 अशा डोंगरांच्या मध्ये दरी शोधून त्या सगळ्या डोंगरातून आलेलं पाणी थोडंसं साठवून ठेवणारे जे धरणं असतात ते चांगले असतात जनरली. परंतु वाहत्या नदीला मध्येच थांबवून जे धरण बांधलं जातं ना, ते खूप डेंजरस असतं. ऍक्च्युली हे पण धरण चांगलं नसतं. निसर्गाच्या परिस्थितीमध्ये बिलकुल बदल केला नसला पाहिजे. आपण थोडंफार चालतं, परंतु सायन्सच्या जोरावरती जे अति करतो आपण ते खूप चुकीचं आहे. बऱ्याचदा आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा सायन्सवादी लोक म्हणतात की मग प्रभुपाद आणि तुम्ही काय सायन्सच्या विरोधात आहे का, टेक्नॉलॉजीच्या विरोधात आहे का? टेक्नॉलॉजी किंवा सायन्सच्या विरोधात नाही आहे. सायन्स टेक्नॉलॉजी आपल्या ऋषीमुनींनी पण शोधून काढलेली, ऋषीमुनींनी पण वापरलेली. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र सगळं माहिती होतं आपल्या ऋषीमुनींना. परंतु त्यातलं कितपत आपल्याला वापरलं पाहिजे आणि कितपत अशा काही गोष्टी आहेत त्याला हात लावलं नसलं पाहिजे,
हे देखील त्या ऋषीमुनींना माहिती होतं, कारण ते आपल्याला हानिकारक असणार आहे. शास्त्रामध्ये तसं त्यांनी लिहून ठेवलं. जसं परमपूज्य भक्ती राघव महाराज नेहमी सांगतात की एक असते सॉफ्ट टेक्नॉलॉजी आणि एक असते हार्ड टेक्नॉलॉजी. सॉफ्ट टेक्नॉलॉजी म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करताना आपण होलिस्टिक विचार करतो. होलिस्टिकचा अर्थ असतो पर्यावरण, दुसरे जीव, आपले शेजारी, समाज, राष्ट्र, ग्रह, या कोणालाच नुकसान पोहोचणार नाही. सगळे आनंदी राहिले तर मी आनंदी राहीन, या विचाराला म्हणायचं होलिस्टिक अप्रोच. होलिस्टिक. त्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था पाहताना, आपल्या सुखसुविधा पाहताना आपण नेहमी होलिस्टिक अप्रोच ठेवला पाहिजे. गायींची काळजी घेताना, शेती करताना नेहमी होलिस्टिक अप्रोच असला पाहिजे. नाहीतर या सगळ्या गोष्टी पण तुमच्या बंधनाचं कारण ठरतात. गोसेवाच्या नावाखाली मग आपण पापकर्म करायला लागतो. शेतीच्या नावाखाली मग आपण परत कर्मबंधनात अडकायला लागतो. त्यामुळे जबाबदारी सगळी राजाचीच आहे. आणि राजाने गरज पडली तर टेक्नॉलॉजी पण वापरली पाहिजे. परंतु अशा टेक्नॉलॉजीचा काही उपयोग नसतो जे एकाला चांगला आहे आणि दुसऱ्याला हानिकारक आहे. मुळात आजच्या राजाला हे पटतच नाही की प्रजाचा अर्थ असतो आपल्या राज्यामध्ये जन्मलेले सगळे जीव, पशु पक्षी प्राणी, झाडं झुडपं, लता वेली, सगळं. फक्त मानवालाच जीवन जगायचा अधिकार नाही, सगळ्यांना आहे. सगळे आजकाल लोक म्हणतात ना, एव्हरी लिव्हिंग बीइंग इज ए सेंटियंट लिव्हिंग बीइंग. सेंटियंट म्हणजे काय? प्रत्येकाला भावना आहेत. जरी तुम्हाला दिसत नसेल तरी प्रत्येकाला भावना आहेत. जरी तुम्हाला दिसत नसेल तरी प्रत्येकाला अवयव आहेत, प्रत्येकाला रक्त आहे. तुमच्या अंगातलं रक्त लाल आहे, काही झाडांच्या अंगातलं रक्त हिरवं आहे, काही झाडाच्या अंगातलं रक्त पिवळं आहे. असे प्राणी पण आहेत, सरपटणारे पाय असलेले, त्यांचं रक्त हिरवं आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचाच विचार करून चालत नाही. हा होलिस्टिक अप्रोच ठेवला पाहिजे. काही लोकांना हे पटत, ऑफकोर्स काही लोकांना पटतं, काही लोकांना हे पटतच नाही की पाऊस पाडणे सरकारची जबाबदारी आहे, राजाची जबाबदारी आहे. तर ते निसर्गाच्या हातात आहे, त्याला राजा सरकार काय करणार? राजाला, सरकारला भागवतम माहिती असलं पाहिजे, वेद माहिती असले पाहिजेत. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की पाऊस पडणं जरी इंद्रदेवाच्या हातात असलं, निसर्गाच्या हातात असलं, तरी निसर्ग किंवा इंद्रदेव अशा राजाला आणि अशा प्रजेलाच मदत करतो जो धर्माच्या मार्गावरती चालणार आहे, जो यज्ञ कर्म करतो. तर इथे हे स्तुतीपाठक म्हणतात की पृथू महाराज हे असे आदर्श राजा असतील, जे पाऊस जरी नाही पडला तरी जीवाची खटाटोप करून आपल्या प्रजेसाठी पाऊस पाडतील. केलंच पाहिजे. आता तुमच्यापैकी काही जणांनी हे ऐकलं असेल की आता सध्या देखील कृत्रिम पाऊस पाडला जातो. वेगवेगळे नाव आहेत, तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर. यातले सगळ्यात मोठं जी टेक्नॉलॉजी सायंटिस्ट लोक आजकाल वापरायचा प्रयत्न करतात त्याचं नाव आहे हार्प. HAARP. हार्प. कृत्रिमरित्या निसर्गामध्ये बदल, मुख्यतः पावसामध्ये बदल करण्याचा टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या पद्धती. ऑल्सो तुम्ही अजून एक सर्च करू शकता, CERN. 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 काय भानगड आहे? कृत्रिमरित्या सूर्यप्रकाश तयार करायचा हे प्रयत्न करत आहेत. मिस्टर सो कॉल्ड बिल गेट्स जो आहे ना तो शास्त्रज्ञ आहे ना मेडिकल मधलं त्याला काही डिग्री आहे, परंतु सगळ्या क्षेत्रामध्ये त्याला काही पैसा आहे म्हणून त्याला वाटतं मी सगळ्या क्षेत्रात मी बदल करू शकतो.
तो तर विचार करतोय सूर्याला झाकायचं कसं ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी. अरे ज्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही, ज्याच्यामुळे दुष्काळ आलेला आहे, ज्याच्यामुळे अतिवृष्टी होत आहे, ते रूट कॉज शोधून ते रूट कॉज फिक्स करा ना. आजकालच्या डॉक्टरना, सायंटिस्टना कोणालाच इंटरेस्ट नाही आहे रूट कॉज म्हणजे मूळ कारण काय आहे ते शोधून काढून ते फिक्स करायचे. बस नुसता लेप लावायचा आहे. टेम्परेचर वाढायला लागलंय, सूर्यप्रकाशच थांबूया आपण. कशामुळे वाढायला लागले विचार करायचा नाही. डॉक्टरकडे पण जावा. इथे गाठ उठले, इथं दुखतंय, हे घ्या औषध. कशामुळे झालं असेल डॉक्टर साहेब? काय सांगता येत नाही, हे औषध घ्या. हे सध्या चालू आहे सगळीकडे. आता सध्या सुद्धा देखील जे पाऊस पडतोय ना, आता पाऊस पडला नसला पाहिजे. नोव्हेंबर मध्ये पाऊस बिलकुल पडला नसला पाहिजे. ऍक्च्युली ऑक्टोबर मध्येच पडला नसला पाहिजे. भगवंतांनी खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये जे पाऊस पडतं त्याच्यामुळे जे धनधान्य येतं त्याची कापणी, मळणी करून त्याला तापून, गरम करून साठा करणे, याच्यासाठी ऑक्टोबर महिना दिलाय. तर ऑक्टोबर हीट म्हणतो की नाही, ऑक्टोबर मध्ये भयानक हीट असते. उष्णता ऑक्टोबर मधली समर उन्हाळ्यापेक्षा जास्त असते. का? भगवंतांनी अरेंजमेंट केलेले आहे धनधान्य वाळवून साठवून ठेवण्यासाठी. आता बघा ह्या ऑक्टोबर मध्ये कंटिन्युअसली पाऊस होता. हजारो शेतकऱ्यांचे धनधान्य शेतात खराब झाले, घरी आणल्यावर खराब झाले. आम्ही देखील मागच्या 2 आठवड्यापूर्वी लावलेलं बरेच खराब झालं. हे सगळं का होतं? आपण त्याला जबाबदार आहोत का याचा विचार करायची जबाबदारी ही राजाची असते. राजा विचार करत नाही, राजा सायन्सचा हात धरलाय. आता सध्या देखील बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की जे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जे पाऊस पडतोय, सोलापूर, पंढरपूर त्या साईडला जे पूर आल्या समान नाही आलंच, हे सगळ्याला जबाबदार हे कृत्रिम पाऊस आहे. कृत्रिमरित्या पाऊस पडायचा प्रयत्न केला जातोय सगळीकडे. कुठे अतिवृष्टी होते, कुठे महापूर येतो, कुठे वादळ वारे इतके जोरात येतात की घरं उडून जातात. का माणूस निसर्गामध्ये काडी करतोय, निसर्गाची पूजा करत नाही. इथे काय सांगितलंय? राजाला हे माहिती असलं पाहिजे की इंद्रदेवानं संतुष्ट करून पाऊस कसा पाडायचा. राजा स्वतः पाऊस पाडत नाही. निसर्गाला संतुष्ट करण्यासाठी काय करावं लागतं याचा विचार राजाला नाहीये. निसर्गावर मी मात कसा करू शकतो हा जो अहंकार आहे, तो अहंकार सगळ्यांमध्ये आहे, राजामध्ये पण आहे. मग हा अहंकारी राजा कसा आपला हिंदुत्ववादी असेल? आणि तुम्हाला वाटतं या अहंकाराने आपण एक दिवस निसर्गावरती कंट्रोल करू शकू? निसर्ग कधी कधी असा रिॲक्ट करतो, असा कधी कधी फायर बॅक करतो, तुम्हाला समजतच नाही काय चाललेलं आहे. तेव्हा तात्पुरतं हे सगळे सायंटिस्ट लोक आणि आजकालचे सायन्स वरती आधारित असलेले राजे लोक गुडघे टेकतात. परंतु किती 4 दिवस परत उठतात तलवार घेऊन, आम्ही निसर्गाला कंट्रोल करणार आहे. कोण निसर्गाला कंट्रोल करणार? इंद्रदेवाला त्या इंद्राच्या पदावरती नियुक्त केले भगवान श्रीकृष्णांनी. तुम्ही आम्ही नियुक्त केलेलं नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा इंद्रदेवाच्या देखील कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी नसतात तेव्हा मदत करायला स्वतः येतात भगवान श्रीकृष्ण. इंद्रदेवाला मदत करायला येतात. अशा इंद्रदेवाला आणि अशा भगवान श्रीकृष्णांना तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करताय. राजा कसा असला पाहिजे? राजा जो असा असला पाहिजे जो इंद्रदेवांची पूजा करतो, भगवान श्रीकृष्ण विष्णूंची पूजा करतो, त्यांना शरण गेलेला आहे आणि आपल्या प्रजेला देखील याच मार्गदर्शन देतो की कसं शरण जायचं. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, माफ करा मी तात्पर्य सोडून वेगळंच बडबडत बसलो.
मला थोडस असं दुपारी मी काल विचार करत बसलो होतो, मला असं थोडस जाणवलं, कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कथा पृथू महाराजांची चालू आहे, छोटे छोटे तात्पर्य आहेत, पण आपण मात्र बडबडत बसतो. हे बडबडणं चुकीचं नाही आहे. प्रभुपादांची तात्पर्य चुकीचे नाही आहेत. तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतात श्रील प्रभुपाद. काय म्हणतात प्रभुपाद? पृथू महाराजांची सूर्य आणि इंद्र या देवतांशी केलेली तुलना योग्यच आहे. स्वर्ग लोकाचा राजा इंद्र हा पृथ्वी आणि इतर ग्रह लोकांवरील जल वितरण व्यवस्थेचा प्रमुख आहे. जलमंत्री, मंत्रीपद त्याच्याकडे. इंद्र हे नाव नाही आहे बरं का, इंद्र हे पदाचं नाव आहे. इंद्रदेवाच्या पदावरती सध्या विराजमान इंद्रदेव कोण आहेत? पुरंदर is his name. बली महाराज इज गोइंग टू बी द नेक्स्ट इंद्रदेव. अजून त्याला भरपूर वेळ आहे. चंद्र, सूर्य ही पद असतात. स्वर्ग लोकांचा राजा इंद्र, त्याच्याकडे ही व्यवस्था दिलेली आहे. पृथ्वीवरतीच नाही, बाकीच्या ग्रहांवरती देखील पाहिजे तेवढा पाऊस पाडणे. या ठिकाणी असा उल्लेख करण्यात आला आहे की इंद्र जर आपल्या कर्तव्य आचरणात अपयशी ठरला तर पृथू महाराज स्वतः पावसाचे समप्रमाणात वितरण करतील. ऑफकोर्स पृथू महाराज जे भगवान विष्णूंचे, भगवान श्रीकृष्णांचे स्वतः अवतार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सोपं आहे. इंद्रदेव झोपला तरी ते पाऊस पाडू शकतात स्वतः ढगांना आणून, पण त्यांच्या मालकीच आहे सगळं. आजकालच्या राजाने काय केलं पाहिजे? आजकालच्या राजाच्या हातात नाही आहे, त्यामुळे आजकालच्या राजाने इंद्रदेवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सदैव. पृथ्वीवरील निवाशांनी इंद्राच्या संतुष्टी प्रत्यर्थी यज्ञ न केल्यामुळे इंद्राचा त्यांच्यावर कोप होईल. तथापि स्वतः भगवत अवतार असलेले पृथू महाराज स्वर्गराज इंद्राच्या कृपेवर मुळीच अवलंबून नव्हते. येथे असे भविष्य कथन केलेले आहे की पृथ्वीवर पावसाची उणीव भासल्यास पृथू महाराज आपल्या दैवी सामर्थ्याच्या बळावर ती उणीव भरून काढण्याची व्यवस्था करतील. ऑफकोर्स पुढे तुम्हाला पृथू महाराजांच्या कथेमध्ये असे दिसून येईल की असं काही पृथू महाराज करत नाहीत. कारण पृथू महाराज देखील ही व्यवस्था बिघडवण्यासाठी आले नव्हते. भगवान श्रीकृष्णांनी तसं केलं. कोण इंद्रदेव मला नाही माहिती, तुम्ही माझी पूजा करा, गोवर्धनची पूजा करा म्हणून सांगितलं. परंतु पृथू महाराज तसं करणार नाहीत. पृथू महाराज ज्या त्या देवी देवतांना जाऊन जे ते थांबलेलं काम करायला लावतात. चमत्कार करून अन्नधान्य काढत नाहीत किंवा पाऊस काढत नाहीत. राजाचं हे काम असतं. परंतु स्तुतीपाठक म्हणतात की तुम्ही भगवान विष्णू आहात, भगवान श्रीकृष्ण स्वतः आहात तुम्ही, त्यामुळे काहीही व्यवस्था जर कमी पडली तर ती तुम्ही करू शकता, एवढं सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये. भगवान श्रीकृष्णांनी देखील वृंदावनातील आपल्या वास्तव्यात अशी दैवी सामर्थ्य प्रकट केली. इंद्राने जेव्हा वृंदावनावर सतत 7 दिवस मुसळधार पाऊस पाडला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने वृंदावनातील निवाशांच्या मस्तकावर एका मोठ्या छत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत धरला आणि अशा प्रकारे वृंदावनवासियांचे रक्षण केले. म्हणून भगवान श्रीकृष्ण गोवर्धनधारी या नावाने ओळखले जातात. पुढे म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, आप्यायत्यसौ लोकम वदनामृत मूर्तिना सानुरागावलोकेन विशदस्मित चारुना. या पृथू महाराजांची दृष्टी प्रेमळ आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा श्लोक
विशद स्मित चारुणा, स्व अनुरागावलोकेन. अनुराग, अनुरागचा अर्थ असतो प्रेम, स्नेह, जिव्हाळा. आणि स्मित, विशद स्मित, स्मित म्हणजे स्मित हास्य, सदैव त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असणार. पृथू महाराजांना बघितलं तरी सगळं दुःख विसरलं पाहिजे प्रजेने. या पृथू महाराजांची दृष्टी प्रेमळ आहे आणि त्यांचे चंद्रासमार सुंदर मुख प्रजेवरील प्रगाढ स्नेहामुळे सदैव स्मित हास्य करीत असते. अशा मनोहारी रूपाने ते प्रत्येकाचे शांत जीवन वर्धिष्णू करतील. वर्धिष्णू करतील म्हणजे काय? वाढवतील. वर्धिष्णू, वाढवणे. शांत जीवन वाढवतील. नुसतंच जीवन नाही, शांत जीवन वाढवतील. पुढे म्हणतात अव्यक्त वर्तमैश निगूढ कार्यो गंभीर वेधा उपगुप्त वित्त अनंत महात्म्य गुणैक धामा पृथु प्रचेता इव संवृतात्मा. स्तुती पाठक पुढे म्हणाले, पृथु महाराज कोणती धोरणे अनुसरतील हे कोणीच जाणू शकणार नाही. त्यांची कार्य सुद्धा अत्यंत गुप्त असतील आणि ते प्रत्येक कार्य कसे यशस्वीपणे पार पाडतील हे जाणून घेणे कोणाशी शक्य होणार नाही. त्यांचे धन भांडार प्रत्येकास अज्ञात राहील. त्यांचे महात्म्य अमर्याद असेल आणि ते सद्गुणांचे भांडार असतील. तसेच समुद्राचा अधिष्ठाता वरुण ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी जलाच्छादित असतो त्याप्रमाणे त्यांचे स्थान स्थिर आणि आच्छादित राहील. व्हेरी इंटरेस्टिंग श्लोक. खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. काय सांगतात? पृथु महाराज कोणती धोरणे अनुसरतील हे कोणीच जाणू शकणार नाही. राजाकडे, क्षत्रियाकडे शौर्यासोबत डिप्लोमसी पण असली पाहिजे. तर डिप्लोमसीचे दोन अर्थ होतात. नॉर्मली आपण डिप्लोमसी म्हणजे कपटीपणा, दुटप्पीपणा या अर्थाने घेतो. परंतु राजाकडे डिप्लोमसी कशी असली पाहिजे की प्रजेचं रक्षण करण्यासाठी जे दुश्मन लोक आहेत, जे शत्रू लोक आहेत, यांच्यापासून काही गोष्टी लपवून पण ठेवाव्या लागतात. काही गोष्टी धूर्तपणे पण कराव्या लागतात. संपत्ती, धनधान्य किती आहे आपल्याकडे सांगून चालत नाही. हे सगळं ऐकल्यावरती कोणाची आठवण येते? शिवाजी महाराजांची आठवण. शिवाजी महाराज परफेक्ट असे होते. शिवाजी महाराज ऍक्च्युली जे काही केलं शिवाजी महाराजांनी ते फक्त 20-30-40 वर्षामध्ये केलं. ऍक्च्युली 20-30 वर्षामध्येच केलं. अगदी यंग वयामध्ये, ज्या वयामध्ये अजून आपण डिग्री घेतोय, PhD करतोय, मास्टर करतोय, तेव्हा शिवाजी महाराजांची धोरणं अशी होती. आणि अशा पद्धतीने डोके लावायचे शिवाजी महाराज की कोणालाच काही कळायचं नाही. नॉर्मल सगळे राजे, महाराजे, सेनापती सगळे जसा विचार करायचे त्याच्या बरोबर उलट विचार करायचे कधी कधी, आणि कोणाला सांगायचे नाहीत. कंप्लीट मोहीम फत्ते होईपर्यंत कोणाला सांगायचे नाही त्याच्या मागचं धोरण काय. राजाने असं थोडंफार ट्रिकी, मुत्सद्दी असलं पाहिजे, असावं लागतं. आणि याला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने राजनीती किंवा राजकारण म्हणतात. हे फालतू फसवा फसवी, इकडून पैसे घ्यायचे तिकडे जायचे, तिकडून पैसे घ्यायचे इकडे जायचे, याला मारायचं त्याला घुसवायचं त्याला पाडायचं, ह्याला राजनीती म्हणत नाही. ही बोगसगिरी आहे आजकालची. शिवाजी महाराज देखील परफेक्ट राजनीतिज्ञ होते. ऍक्च्युली तुम्ही जर कधी शिवाजी महाराजांचं चारित्र्य वाचलं तर सगळ्यात इंटरेस्टिंग जो भाग आहे ना शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा, तो आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा
औरंगजेबाचा एकदम जवळचा असा आणि राजनीतीमध्ये एकदम तज्ञ असलेला राजा, काय नाव त्याचं, जयपूरचा राजा, मला वाटतं आठवेल मला, सिंग काहीतरी, मानसिंग काहीतरी, हा वर हा मिर्झा राजे जयसिंग. तो जेव्हा येऊन बसला ना इथे पुरंदरच्या आसपास, चाकणच्या आसपास, आणि हलायला तयार नव्हता, तर त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांनी कसं डील केलं ना, हे एकदम वाचण्यासारखं आणि अभ्यास करण्यासारखं आहे. कारण तो राजा मिर्झा राजा जयसिंग जो होता, तो देखील राजकारणामध्ये एक्सपर्ट होता एकदम. त्याला शिवाजी महाराज कसे विचार करतात त्याला पण माहिती होत, आणि दोघे एकमेकांना खूप रिस्पेक्ट करायचे त्याच्यासाठी. एनिवे, तर स्तुती पाठक इथे म्हणतात की पृथू महाराज देखील असे मुत्सद्य असतील, डिप्लोमॅटिक वागतील, त्यांची कार्य अत्यंत गुप्त असतील, प्रत्येक कार्य यशस्वीपणे पार पाडतील हे जाणून, कसे यशस्वीपणे पार पाडलेलं आहे हे जाणून घेणं कोणाशी शक्य होणार नाही. आपला धन भांडार अज्ञात ठेवतील, कोणाला कळू देणार नाहीत आपल्याकडे किती साठा आहे. म्हणजेच काय हे पण सांगितलं, म्हणजेच त्यांचे महात्म्य अमर्याद आणि ते सद्गुणांचे भांडार असतील. राजामध्ये सद्गुण असलेच पाहिजे. राजा सद्गुणी नसेल, नो यूज. मोदींच्या कॅरेक्टरवरती आजपर्यंत तरी कोणी बोट दाखवलेलं नाही, पण जनरली जर आपण पाहिलं तर आजकाल जे लोक भरा लागलेत, हे लोक भाजपमध्ये, हे सगळे एक नंबरचे थर्ड क्लास, एकदम खालच्या पातळीचे लोक आहेत. त्यांचे गुन्हे माफ करतायत, त्यांच्या गुन्ह्याला पाठिंबा देत आहेत. दिस इज एकदम, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन आजचा राजा आणि राज्य व्यवस्था चाललेली. सद्गुण खूप लांबची गोष्ट आहे. सद्गुण एक गुण जरी असला तरी खूप खूप चांगली गोष्ट म्हणायची. सद्गुणांचा भांडार कुठून आणायचा? कर्नाटकातला कोण तो MLA चा मुलगा का MLA स्वतः इतक्या महिलांवरती अत्याचार केला त्यांनी, त्याला पाठिंबा देतात. पुण्याला काही चालू आहे. आता सध्या पुण्यामध्ये जे प्रकरण चालू आहे, कुठे सद्गुण कशाला म्हणतात आजकाल लोकांना पण माहिती नाही, आणि या राजकर्त्यांना, शासन करताना पण माहिती नाही. सद्गुण, तुम्हाला खरोखर सद्गुण काय असतात बघायचं असेल ना, तर शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायचं. सद्गुणांचा भांडार कळतो तुम्हाला. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, प्रत्येक भौतिक महाभूताची अधिष्ठात्री देवता असते, आणि सागर, नद्या आदींची वरुण अथवा प्रचेता ही अधिष्ठात्री देवता आहे. या श्लोकामध्ये शेवटी थोडस सांगितलेलं आहे की समुद्राचा अधिष्ठाता वरुण ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी जलाच्छादित असतो, त्याप्रमाणे त्या पृथू महाराजांचे स्थान स्थिर आणि आच्छादित राहील. वरकरणी पाहता समुद्रामध्ये जीवन अस्तित्वात नसते, परंतु समुद्राशी परिचित असणाऱ्या मनुष्यास ज्ञात असते की समुद्रामध्ये विविध प्रकारचे जीवन अस्तित्वात आहे. वरुण हा अशा जलमय राज्याचा, अर्थात सागराचा राजा आहे. समुद्राच्या तळाशी काय चालले आहे हे आपण जाणू शकत नाही. त्याचप्रमाणे पृथू महाराज प्रत्येक गोष्ट यशस्वी करण्यासाठी कोणते धोरण अवलंबतील हे कोणीच जाणू शकणार नव्हते. खरे तर पृथू महाराजांची राजकारणाची पद्धती अतिशय गंभीर होती. ते स्वतः अमर्याद कौतुकास्पद गुणांचे भांडार असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश लाभणार होते. समुद्राजवळ तुम्ही कधी गेला तर तुम्हाला कळेल की समुद्राची ताकद काय आहे.
इथे टीव्हीवर बघून आणि मोबाईल मध्ये बघून कळत नाही. ऍक्च्युली स्वतः जावं लागतं समुद्रावरती. 24 तास हार्टबीट जसं चालू असतं तसं समुद्र चालू असतं. धड 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 धड. समुद्र किनाऱ्यावरती गेल्यावरतीच आपल्याला खरे समुद्राचा आदर करावा असं वाटतं. इथं बसून करावं असं वाटतं. बरेच कवी लेखक समुद्राला रिस्पेक्ट करतात, आदर करतात. प्रभुपाद इथे सांगायचा प्रयत्न करतायत की समुद्राचा राजा वरुण देव देखील सगळीकडून प्रोटेक्टेड असतो. समुद्रावरती कोणी मात करू शकत नाही. थांग सागर बघून असं वाटतं की तिथे काहीच चालू नाहीये, पण तो सगळ्यात जास्त जीव पाण्यामध्ये असतात. माहितीये तुम्हाला? जलजा नवलक्षानी शास्त्रामध्ये पण सांगितलं. 9 लाख प्रकारचे जीव, 84 लाख मधले 9 लाख प्रकारचे जीव पाण्यात असतात. अमेझिंग असतात एक एक एक. कालच मी एक व्हिडिओ बघत होतो, काही रिलेटेड नाही आहे याच्याशी, परंतु मला आठवलं, सणाला सांगत होतो मी काल. एक ऑक्टोपस असतो, तो एका वेळेला 1 लाख अंडी घालतो. आणि त्या 1 लाख अंडीमधून ऑक्टोपस बाहेर पडण्यासाठी 7 महिने लागतात. ते अंडे परिपक्व होऊन बाहेर पडायला. ते 7 महिने अंडे कुणी खाऊ नयेत म्हणून ती आई 7 महिने तिथून हलत नाही, खात नाही, पित नाही, जागेवरून हलत नाही. कंटिन्युअसली अंड्यांना कोरवाळत असते. आणि शेवटी 7वा महिना जसा संपत येतो तशी ती मरते, तिथे जीव देते ती. प्रत्येक ऑक्टोपस, एकच नाही, प्रत्येक ऑक्टोपस. आणि मग त्याच्यातून 1 लाख ऑक्टोपस तयार होतो. बघा, ज्याला आपण धिडकारतो असे प्राणी देखील त्यांना प्रेम माहिती आहे. उगीच म्हटलेलं नाही आहे. आईचं प्रेम हे सगळ्यात शुद्ध प्रेम आहे या भौतिक जगामध्ये. कोण जीव देते सांगा असं? आजकालचे मानवी समाजातल्या आया देखील अशा वागत नाहीत. प्रचंड काही खगोलशास्त्रज्ञांना, परवाच मी वाचत होतो एका ठिकाणी, एक खगोलशास्त्रज्ञ म्हणजे अंतराळाचा, ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारा, तो म्हणत होता की समुद्रात पाण्याच्या खाली जे विश्व आहे त्याचा अभ्यास करायला आपल्याला अंतराळाचा अभ्यास करण्यापेक्षाही जास्त वेळ लागेल. इतकं प्रचंड विश्व आहे समुद्राच्या खाली. आपल्या शास्त्रामध्ये पण बऱ्याचदा आपल्याला आढळतं समुद्राच्या खाली वेगवेगळे राज्य आहेत. नागलोक इकडे खाली आहे कुठेतरी, तुम्हाला ते सापडणार नाही, परंतु शास्त्रात सांगितलं. पृथू महाराजांचं राजकारण, प्रभुपाद इथे शब्द वापरतात. पृथू महाराजांचं राजकारण, राजनीती जी पद्धती आहे ती देखील अशीच अमर्यादित, गंभीर. तुम्हाला शेवट सापडणार नाही. काय विचार करतायत, कधी काय करतील सांगतायत. राजा असाच असला पाहिजे. राजा प्रिडिक्टेबल असला की संपलं सगळं. कोणी पण तुमच्यावर अटॅक करू शकतं. या श्लोकामध्ये उपगुप्त वित्त हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि तो असे सुचवतो की पृथू महाराजांनी किती प्रमाणात गुप्त धन ठेवले आहे. वित्त म्हणजे अर्थ, पैसा. हे कोणीही जाणू शकणार नाही. यामागील संकल्पना अशी आहे की केवळ राजानेच नव्हे तर प्रत्येकाने आपले कष्टार्जित धन गुप्तपणे ठेवावे, जेणेकरून योग्य काळी त्या धनाचा उपयोग चांगल्यास तसेच व्यवहारी कार्यासाठी करता येईल. तथापि कलियुगामध्ये राजा आणि शासनाकडे सुसंरक्षित धन भांडार नाही आणि मुद्रा विनिमयाचे एकमेव साधन म्हणून कागदापासून बनवलेल्या केलेल्या कागदी नोटा आहेत. अशा प्रकारे संकटाच्या काळात शासन कृत्रिमपणे केवळ नोटा छापून चलनवाढ करते आणि ही गोष्ट वस्तूंचे मूल्य कृत्रिमरित्या वाढवण्यास कारणीभूत होते आणि नागरिकांचे जीवन अधिकच क्लेशकारक होते. कालच आपण याची चर्चा करत होतो. सिंपल गोष्ट आहे, परंतु इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेल्या राजाला आणि प्रजेला हे लक्षात येत नाही. समजा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. पैसा म्हणजे काय?
झाडं तोडून त्याचे पेपर बनवून त्याच्यावर छापलेले कागद भरपूर आहे, भरपूर प्रमाणामध्ये. आणि एखाद्या देशाने तुमच्यावरती अटॅक केला. आता आजकालचं युद्ध जे आहे ते पूर्वीसारखं राहिले नाही. आजकालचं युद्ध हे सगळं कंट्रोल वरती असतं. तुमच्या देशामध्ये काय काय बाहेरच्या देशाकडून तुम्ही घेता ना, ते लगेच बंद केलं जातं. सँक्शन्स म्हणतात त्याला, सँक्शन्स. तुमच्यावरती सगळ्या बाजूने हल्ला होतोय. धनधान्य तर पिकवायचं तुम्ही स्वतः बंद केलेलं आहे मूर्खासारखं. जे बाहेरून इम्पोर्ट करता आफ्रिकेमधून वगैरे, कडधान्य, तेल वगैरे, ते सगळं यायचं बंद झालं. ते छापलेल्या नोटा घेऊन काय करणार आहे तुमची प्रजा? किती दिवस टिकणार आहे? शिवाजी महाराज हे जे किल्ले बांधायचे ना, शिवाजी महाराजांचा खतरनाक किल्ला आहे तोरणा. सगळ्या किल्ल्यावरती धान्याचा भांडार असायचा, पैशाचा नाही. त्यांच्या काळात पण मुद्रा होत्या, सोन्याच्या मुद्रा होत्या, चांदीच्या मुद्रा होत्या, तांब्याच्या मुद्रा होत्या. ते कधी साठवून ठेवायचे नाहीत शिवाजी महाराज. काय साठवून ठेवायचे? धान्य साठवून ठेवायचे. तर धान्य संपल्यावरती खाणार काय तुम्ही? आणि ते धान्य अशा ठिकाणी आणि असं साठवून ठेवलं पाहिजे राजांनी की दुसऱ्या राजाला कळालं नसलं पाहिजे, नाही तर तो पहिल्यांदा अटॅक त्याच्यावरती करणार. दुसऱ्या महायुद्धात देखील अशा बऱ्याच स्टोरी आहेत बघा. दुसऱ्या महायुद्धाचा जर तुम्ही कधी अभ्यास केला असेल, स्टोरीज वाचल्या असतील, तर हे स्ट्रॅटेजिकली खाणं पिणं जिथं ठेवलंय ना त्याच्यावरती अटॅक करायचे शिवाजी महाराजांच्या काळात पण. कारण ते एकदा संपवलं, खायला प्यायला काही नसेल, तर मग तुमचा हा किल्ल्याला घातलेला घेरा असायचा ना, तो तोडायचं अगदी इझी व्हायचं. मग फालतूचे कागद छापत बसलोय आपण. प्रभुपाद अत्यंत महत्वाचं वाक्य याच्यामध्ये सांगतात. तुम्ही कुणी ऐकलं, लक्षपूर्वक ऐकलं की नाही माहिती नाही. काय सांगतात प्रभुपाद? यामागील संकल्पना अशी आहे की केवळ राजानेच नव्हे तर प्रत्येकाने आपले कष्टार्जित धन गुप्तपणे ठेवावे. आता बोंबलत गुप्तपणे काय कसंही ठेवलं तरी त्याला किडा मुंग्या लागतात. कारण आपण सायन्सच हरवून बसलोय. धनधान्य ठेवायचं कसं? तर मागचे काही वर्ष झालं आम्ही शेती करतोय. ते शेतीतलं टिकवून कसं ठेवायचं आम्हाला अजून कळालेलं नाही. दर 2 महिन्याला काढून पाकडतो, त्यातले किडे काढतो. अति फ्रस्ट्रेट होऊन मग कधी कधी विकून टाकतो. कारण ते किडून खराब होण्यापेक्षा दुसऱ्यांना दिलेलं बरं. किती वाईट अवस्था झालेली आहे विचार करा. फक्त ह्या एका जनरेशन मध्ये तुम्ही सगळी वाट लावलेली आहे या सगळ्या सायन्सची. धनधान्य गुप्तपणे आणि सुरक्षित कसं ठेवायचं हे विसरलोय आपण या मागच्या 30-40 वर्षामध्ये. शेम ऑन यू. या आपले मागचे 3-4 पिढे बघून हसत असतील आपल्याकडे. काय साठवून ठेवलेलं आणि ह्या एका पिढीने काय करून ठेवलं. नालायकांना एक पोत तांदूळ देखील सुरक्षितपणे ठेवता येत नाही. आम्ही 50-50, 100-100 पोती सुरक्षित ठेवत होतो. ही मेंटॅलिटी कुठून आली? ह्या कागदी पैशातून. कागदी पैसे खिशात आहेत, कोपऱ्याच्या दुकानावरनं 2 किलो आणायचं आहे. माझी जबाबदारी थोडीच आहे धान्य साठवून ठेवायची, ती दुकानदाराची आहे. मग दुकानदार त्याच्यामध्ये टाकतो बोरिक पावडर, ऍसिड आणि हे आणि ते विष सगळं, जेणेकरून ते विष खाऊन मुंग्या किडे लागणार नाहीत. मग तेच तुम्हाला विषयुक्त देतो. त्याला काय पडलंय तुमच्या आरोग्याशी? हो की नाही? हे आता याचा चुकीचा पण अर्थ काढू नका बरं का. लक्षपूर्वक ऐका. यामागील संकल्पना अशी आहे की केवळ राजानेच नव्हे तर प्रत्येकाने आपले कष्टार्जित धन गुप्तपणे ठेवावे. आणि हे कष्टार्जित धन गुप्तपणे ठेवावे म्हणजे आपण कमवलेला पगार आणि पैसा गुप्तपणे ठेवावे नव्हे. तुमचा हा चुकीची संकल्पना, चुकीची गैरसमज होऊ नये म्हणून प्रभुपाद पुढे सांगतात काय ठेवायचं. हे छापलेले पैसे नाही ठेवायचे. धनधान्य साठवून ठेवता आलं पाहिजे तुम्हाला. आणि पैशाची व्हॅल्यू कधी पण नष्ट होणार आहे. त्यामुळे आतापासून शिक्षण घ्यायला सुरुवात करा. आपल्या मुलांना शिकवायला सुरुवात करा की हे धान्य पिकवायचं कसं आणि सगळ्यात महत्वाचं धान्य टिकवून ठेवायचं कसं.
पिकवायचं पण सोपं आहे. अजून पण भगवंत आपल्यावरती कृपा आहेत, दयाळू आहेत. पाऊस पाडतात, उगवून येतं, पिकतं. साठवून ठेवायचं माहिती नाही आपल्याला. आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे अजून एक 5, 10, 15, 20 वर्षामध्ये लोकांना मिळायचं बंद होणार आहे. तेव्हा ज्याच्याकडे आहे ना त्याच्यावरती लोक अटॅक करून हिसकावून घेणार आहेत. तेव्हा तुमच्याकडचं धनधान्य सुरक्षित कसं ठेवायचं ह्याचं पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल. जमिनीत तळघरात ठेवायचं, तलवारी ठेवायच्या, बंदुका ठेवायच्या, काय करायचं? हे दिवस येणार आहेत. ऑलरेडी आलेले आहेत. तुम्ही गावात जाऊन विचारा, प्रत्येक शेतकरी तुम्हाला सांगेल चोरी इतकी भयानक वाढलेली आहे. 10, 15, 20, 30 वर्षापूर्वी त्यांच्या वडील आजोबांच्या काळामध्ये शेतात दुसऱ्याच्या शेतातल्या एका वेलीला कोणी हात लावत नव्हतं. आज लोक नुसतं तुमची कोबी, टोमॅटो, फ्लावर नुसते चोरून नेत नाहीत खायला, विकायला चोरून नेतात. दिवसा ढवळ्या ऍक्च्युली ते पण. तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या घरात येऊन चोरून नेणार नाहीत उद्या खायला नाही मिळाल्यावर? तुम्ही सगळ्यांनी मिळून जर ऊस लावला, कोणाच्याच घरात डाळी, कडधान्य, भाजीपाला नसणार आहे. मग जो मध्य प्रदेश, राजस्थान वरून मागून आणलेला आहे कारण त्याच्याकडे पैसा आहे, मग ज्याच्याकडे पैसा नाही तो काय करणार? तो तुमच्या घरात घुसून तुमच्या घरातलं लुटून नेणार आणि खाणार. कारण भूक खूप भयानक असते स्वतःची, कुटुंबाची. हे लक्षात ठेवा. हे प्रभुपादांनी सांगितलंय तुम्हाला सतर्क केलंय प्रभुपादांनी इथे. प्रभुपाद काय सांगतात? केवळ राजानेच नव्हे तर प्रत्येकाने आपले कष्टार्जित धन गुप्तपणे ठेवावे. आपल्या मंत्रसंत्र्यांसारखं नाही, हे छापलेले पैसे गुप्तपणे घरात ठेवतात. करोडो रुपये काळा पैसा, काय उपयोग नाही. बरेच लोक हे पैसा साठवून मेले त्याच गादीवरती झोपून. ना त्या पैशाचा त्यांना उपयोग झाला ना पुढच्या पिढीला उपयोग झाला. आणि झाला तरी तो भौतिक दृष्ट्या झाला. गाड्या घेतल्या, बंगले बांधले, आणि त्याच गाडीमध्ये त्याच बंगल्यामध्ये आजारी पडून मेले. काय उपयोग आहे? खरं धन असतं धान्य, खरं धन असतं गायी. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात, धान्य न धनवान, गवये धनवान. ज्याच्याकडे धान्य आहे, ज्याच्याकडे गायी आहेत, तो खरा धनवान. आणि हे तुम्हाला परिस्थितीच तुम्हाला याची जाणीव करून देणार आहे अजून थोड्या दिवसांनी. काळजी करू नका. प्रभुपादांचं नाही ऐकला तरी ती परिस्थिती तुम्हाला याची जाणीव करून देणार आहे. थोड्याच दिवसात देणार आहे, जास्त पण नाही. पुढे प्रभुपाद मग या नकली नोटा छापून हे सगळं कृत्रिमरित्या वाढवणे वगैरे सांगतात. आणि याचा परिणाम काय? नागरिकांचे जीवन अधिकच क्लेशदायक होते. म्हणून मनुष्याने आपले धन गुप्त ठेवण्याची प्रथा प्राचीन आहे. कारण अगदी पृथू महाराजांच्या राजवटीत ही प्रथाच प्रचलित असल्याचे आपल्याला आढळून येते. राजास ज्याप्रमाणे स्वतःचे धन भांडार गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे लोकांनीही आपले व्यक्तिगत उत्पन्न गुप्त ठेवावे. अशा व्यवहारामध्ये कधीच दोष नाही. मुख्य गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला वर्णाश्रम धर्माचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. आता हे स्वतःकडे असलेले धन गुप्त ठेवणे हे चांगलं आहे, शास्त्रोक्त आहे असं प्रभुपाद इथे सांगतात. याचा अर्थ असा नाही अत्याहार, अति संग्रह करणे. न. वेदांचा किंवा शास्त्राचा पहिला नियम असतो, तुमचं रक्षण करण्यासाठी जे काही करायला लागते ते सगळं धर्म असतं. रक्षण म्हणजे काय? शरीराचं रक्षण, मनाचं रक्षण, आत्म्याचं रक्षण. परंतु तुमचं रक्षण करायला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जास्त साठवून ठेवणे हे अधर्म असतं. हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली काय? तुमचं रक्षण करण्यासाठी काही पण करायला लागू दे, समोरच्याला मारायला लागू दे, तर धर्मच असतो. परंतु तुमच्या रक्षणापेक्षा एक कण जादा साठवून ठेवण्यासाठी तुम्ही जे काही करता, मग ते कितीही चांगलं असू दे,
समाजाच्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून पण चांगलं असू दे, वर्णाश्रमाप्रमाणे असू दे, ते अधर्म आणि पापच असतं. हे पॉलिसी असते, हे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. याच्यावर आधारित प्रभुपाद सांगतायत. नाही तर लगेच तुम्ही उद्या म्हणशाल प्रभुपादांनी सांगितले लपून ठेवायला, म्हणून मी लपून ठेवल्या 100 पोती. न एकच पोती लपून ठेवायची, तुला जेवढं लागते तेवढंच. उरलेले 99 द्यायचे दुसऱ्याला. हा पण धर्म आहे, लक्षात ठेवा. आणि लपवून ठेवायचं कोणापासून? जे चोर, लुटेरे, अत्याचारी, आतताई, आक्रमक लोक आहेत त्यांच्यापासून लपवून ठेवायचं. ज्याला गरज आहे त्याच्यापासून नाही लपवून ठेवायचं, त्याला द्यायचं असतं. हा पण धर्म आहे. चुकीचा अर्थ काढू नका. प्रभुपादांच्या नावावरती चुकीचा अर्थ काढणारे खूप झालेत आजकाल. प्रभुपादांनी सांगितलंय गृहस्थ लोकांना चालतंय केस ठेवलं तर, रंगीबेरंगी कपडे घातले तर. फालतूगिरी. कुठे सांगितलंय प्रभुपादांनी? प्रभुपादांनी सांगितलंय स्टॉक एक्सचेंज मध्ये पैसे ठेवायला. 4थ्या स्कंदात 16व्या अध्यायात 10व्या श्लोकात सांगितलंय तुमच्याकडे असलेले पैसे लपवून ठेवा, म्हणून मी स्टॉक एक्सचेंज मध्ये लपवून ठेवले. म्हणून जुगार खेळतो तू? नॉट अलाउड. प्रभुपादांच्या नावावर पाप केला ना तर तुम्हाला अजून दंड मिळणार आहे, लक्षात ठेवा. प्रभुपादांच्या नावावर पाप करायचं नाही. म्हणून प्रभुपाद सांगतात पुढचं वाक्य, मुख्य गोष्ट अशी आहे, मुद्दा म्हणून सांगतात प्रभुपाद, मुख्य गोष्ट अशी आहे की प्रत्येकाला वर्णाश्रम धर्माचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. वर्णाश्रमचा अर्थ असतो पाहिजे तेवढं धर्माने आपल्या गुणाप्रमाणे कमवून पाहिजे तेवढंच खाणे, पाहिजे तेवढंच साठवून ठेवणे. वर्णाश्रमाच्या बाहेर जाऊन जो मिळवतो, साठवून ठेवतो, तो पापी असतो. प्रत्येकाला वर्णाश्रम धर्माचे शिक्षण मिळणे, प्रशिक्षण, ट्रेनिंग मिळणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून धनाचा दुरुपयोग न होता ते केवळ सत्कारणीच वापरता येईल. इट्स अ पार्ट ऑफ वर्णाश्रम. वर्णाश्रमामध्ये सगळं येतं, शिक्षण येतं, पैसे कमवणे येतं, जीवन जगणे येतं, आणि भगवंतांची उपासना करणे येतं. सगळं इट्स अ कम्प्लीट सोल्युशन आहे वर्णाश्रम. राजा हा असा असला पाहिजे, जेव्हा प्रजेमध्ये काहीच नाही आहे तेव्हा धनधान्य राजानेच दिलं पाहिजे. धनधान्य नसेल तर पाऊस राजानेच पाडला पाहिजे. हे पण वाचलं आपण आज, हो की नाही? आणि पाऊस पडल्यानंतर जे धनधान्य पिकतं ते गुप्तपणे संरक्षित, सुरक्षित ठेवणे हे देखील राजाचंच कर्तव्य असतं. त्याच्यासाठी राजा तेवढा हुशार पाहिजे. म्हणूनच कोणी पण राजा होऊ शकत नाही. लक्षात येते का तुम्हाला? आता ही फालतूगिरी आहे. कोणी पण उठतो, मला मत द्या मी राजा होतो. आपण देखील बीजेपी मोदीला नाव ठेवतो, परंतु एक गोष्ट आपण मानली पाहिजे की नरेंद्र मोदी जिथे तिथे बसून जे करतात ते तुम्ही नाही करू शकत. उद्या उठून इथला ओणीतल्या रिक्षावाल्याला म्हटलं तू नरेंद्र मोदीचं काम कर, नरेंद्र मोदी तुझं काम करतील, चालेल का? कदाचित नरेंद्र मोदी करू शकतील. रिक्षा चालवणे काही कठीण काम नाही, परंतु देश चालवणे सोपं काम नाही आहे ऍक्च्युली. हे सगळं लपवून कसं ठेवायचं, सुरक्षित कसं ठेवायचं, हे वाढवायचं कसं, सगळ्यांना पुरेल का नाही बघायचं कसं, हे सगळ्याचं ज्ञान आणि हे सगळ्याच्या दृष्टिकोनातून विचार करायची ज्याची बुद्धी असते त्याला क्षत्रिय म्हणतात. पण तोच राजा होण्याच्या पात्रतेचा असतो. हे कोणी पण उठून होऊ शकत नाही, आणि कुणी पण त्याचं ट्रेनिंग घेऊन पण होऊ शकत नाही. त्याला वर्णाश्रमाचं ट्रेनिंग पाहिजे, आणि वर्णाश्रमाचं ट्रेनिंग देखील वर्णाप्रमाणेच द्यायचं असतं. कोणाला पण सगळ्यांना द्यायचं नसतं. सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे, हे सगळ्यात मोठी बोगसगिरी आहे. ज्याला त्याच्या अंगामध्ये गुणच नाहीये त्याला तुम्ही किती दिवस शिकवणार आहे? फिरून फिरून कुठे येतो बघा आपण? वर्णाश्रम. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी आता हे वर्णाश्रमाप्रमाणे आपल्याला काम करायचंय तुम्ही म्हणते. तर आता हे जे लोक आहेत, समजा हे डिप्रेशनचा जो आजार आहे, तर त्या लोकांना आपण कोणतं काम देऊ शकतो? कारण त्यांची काम करण्याची म्हणजे हेच नसते, मानसिकता नसते. तर अशा वेळेस कलव शूद्र संभवा, कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. शूद्र म्हणजे ज्याला काम करायचं नसतं. त्याच्या मागचं कारण काही का असे ना. शूद्र म्हणजे आळसी, प्रमादी. आता ही प्रत्येकाच्या सिच्युएशन वरती अवलंबून आहे. जनरली याच्यावरती काही सांगता येत नाही. तुम्ही मागे पण बऱ्याचदा हा प्रश्न विचारलेला आहे, परंतु त्याचं उत्तर सेमच असणार आहे. असंही प्रभुपादांनी म्हटलेलं आहे की भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये जो कोणी ज्या पद्धतीने लागलेला आहे तो सगळे चांगलेच असतात. आणि या भक्तिमय सेवेमध्ये शुद्ध भक्तांच्या संघामध्ये डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिझीज हे मानसिक रोग देखील दूर करायची ताकद आहे भक्तीमध्ये. परंतु तसा शुद्ध भक्तांचा संघ पाहिजे, आणि होतंय ते ऍक्च्युली. तसे शुद्ध गुरु पाहिजेत, तसे शुद्ध भक्त पाहिजेत, तसं शुद्ध वर्णाश्रमाचं ट्रेनिंग पाहिजे. अशा संघामध्ये हे लोक बदलू शकतात. नसेल तर जे चालू आहे ते चालू आहे. पाप कर्म स्वतः थांबवलं नाही आहे, आपण दुसऱ्याचं काय थांबवणार? हो की नाही? मानसिक रोग विशेष करून जे असतात ना, त्याच्यावरती उपाय हा मानसिकच असतो. मॉडर्न सायन्स फालतूगिरी हे लोक ह्याच्यावरती पण गोळी काढतात. असं नसतं ऍक्च्युली. प्रेम, जिव्हाळा, करुणा या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत आता आणि त्यामुळे आपण ह्या लोकांना हँडल करू शकत नाही. शुद्ध भक्त कुठे राहिलेले आहेत? शुद्ध भक्त जरी असले तरी आपली इच्छा नाही आहे त्यांच्या संघामध्ये राहायची. सगळे इंद्रिय तृप्तीने प्रेरित आहेत. ऍक्च्युली कलव शूद्र संभव म्हणणे पण चुकीचं आहे. कलियुगात सगळे शूद्र नाहीत. कलियुगात सगळे शूद्राच्या देखील 10 स्टेप खालचे आहेत. कलियुगात शूद्र तुम्हाला करोडोत एक शोधून सापडेल. इतक्या खालच्या पातळीला आपण गेलेलो आहे. काय फिक्स करणार आहे आपण हे सगळं? प्रभुपादांचे इतके दिवस आपण ऐकतोय, एक ऍक्शन घ्यावं असं आपल्याला वाटत नाही. कशाला आपण विचार करतोय दुसऱ्या गोष्टी फिक्स करायच्या? आणि हे मानसिक रोग वगैरे ते फिक्स करण्यासाठी खूप खूप शुद्ध असावं लागतं. खूप शुद्धतेने काम करावं लागतं. आपली तयारी आहे? आधुनिक शिक्षण पद्धती आणि आधुनिक वैज्ञानिक पद्धती, सायंटिफिक मेथड ज्याला म्हणतात, सायंटिफिकल, त्यांचं सोल्युशन आहे क्विक क्रॅश कोर्स. हे घ्या गोळी फिक्स, हे घ्या गोळी फिक्स, हे करा फिक्स, हे करा फिक्स. इट्स व्हेरी, हे खूप चुकीचं आहे एक्सपेक्ट करणे की वर्णाश्रम चिटकवला म्हणजे सगळं फिक्स होईल. ज्या पद्धतीने वर्णाश्रमचा अभ्यास केलेला आहे प्रभुपादांनी, आमच्या गुरु महाराजांनी, थोडाफार अभ्यास मी पण केलेला आहे. मी तुम्हाला सांगू शकतो हे वर्णाश्रम आहे तसं जर आज इम्प्लिमेंट करायचं असेल तर 3 ते 4 पिढ्या लागतील. 2 वर्षात 10 वर्षात व्हायचं काम नाही आहे. मला वाटते वर्णाश्रम लावला म्हणजे सगळं फिक्स होतंय. सगळं फिक्स होतंय, परंतु त्याच्याप्रमाणे कार्य तुम्हाला केलं पाहिजे. कोण तयार आहे त्याप्रमाणे कार्य करायला? तुम्ही आता विचार करताय वर्णाश्रमाप्रमाणे हे मानसिक रोग यांना कुठलं काम द्यायचं. पहिल्यांदा तुम्ही हे विचार करा ना, वर्णाश्रमाप्रमाणे मी काय काम करणार? ते करताय का तुम्ही? तुमच्या वर्णाप्रमाणे, तुमच्या आश्रमाप्रमाणे तुम्ही वागताय का? दुसऱ्यांचा कशाला विचार करताय? सगळं फिक्स करू शकतो आपण जेव्हा आपण शुद्ध होतो आणि मग शुद्ध भक्तांच्या ग्रुपमध्ये राहतो. घरात बसून फिक्स नाही होणार.
वर्णाश्रम ही गोष्ट घरात बसून गोळी घेण्यासारखी, इंजेक्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. वर्णाश्रमामध्ये राजा असतो, क्षत्रिय राजा. म्हणजे विचार करा, तुम्हाला गाव निर्माण करावं लागेल, जिथे ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू असेल, मग वर्णाश्रमामध्ये येतात. मग सगळ्या गोष्टी, तुमचे आजार विजार सगळे फिक्स होतात. वर्णाश्रमाचा अर्थ असा नाही घरामध्ये वर्णाश्रम लागू केला, ह्याला हे काम सांगितलं, ह्याला हे काम सांगितलं, असं नसते. थोड्या प्रमाणात तुम्ही तसं करू शकता, परंतु ओव्हरऑल फिक्स करायला ही समाज व्यवस्था आहे, ही आरोग्य व्यवस्था पण आहे, ही शिक्षण व्यवस्था पण आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. एकाने प्रश्न विचारला माझ्या गुरु महाराजांना एकदा, की मग तुमचं शिक्षणाबद्दल धोरण काय आहे? गुरु महाराज म्हणाले, शिक्षण कसलं शिक्षण? वर्णाश्रम इज अ एज्युकेशन सिस्टम. वर्णाश्रम इटसेल्फ शिक्षण व्यवस्था आहे. वर्णाश्रमावर आधारित शिक्षण व्यवस्था नाही, वर्णाश्रमच शिक्षण व्यवस्था आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. वर्णाश्रमच आरोग्य व्यवस्था आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. इतकं इझिली नाही करता येणार. सगळ्यांना शुद्ध व्हावं लागेल, शुद्ध भक्तांच्या संघात यावं लागेल. तुमचं अख्खं कुटुंब उचलून तुम्ही तिथून हल्लं पाहिजे आणि शुद्ध भक्तांच्या संघात जाऊन राहिलं पाहिजे. तुम्हाला फिक्स करायचं असेल. एक गोळ्या औषध घेण्यासारखं नाहीये हे. एक श्लोक वाचला, 4 दिवस पाठ केला म्हणजे आपण शुद्ध होतो. नो 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 नो. आतून भावना, आचरण शुद्ध झालं पाहिजे. त्याची तयारी आहे का आपली? दॅट इज इम्पॉर्टंट. जेवढं आपण वाचन श्रवण केलंय तेवढं देखील आपण भावनात्मक बदललेलो नाही, तेवढं देखील आपण आचरणात्मक बदललेलो नाही. वर्णाश्रम खूप मोठी गोष्ट आहे मग प्रात्यक्षिक करायचं त्याची, हो की नाही? एक सिंपल उदाहरण सांगतो मी तुम्हाला. परवा मी माझ्या वाचनात आलेलं. एक मुलगा होता, 4वीला का 5वीला होता, आणि वर्गातली सगळी मुलं चांगलं वागायचे, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायचे, क्रीडा असो, गणित असो, हे असो. हा मात्र असा गप्प बसून असायचा, याचे कपडे घाणेरडे असायचे, तोंड भुसलेलं नसायचं कधी कधी. त्याची जी शिक्षिका होती, टीचर, ती या मुलाचा द्वेष करायला लागली हळूहळू. त्याला रागून रागून पुरं झालं, तो काही बदलायला तयार नाही. त्याचं पेपर हातात आलं ना की असे मोठ्या मोठ्या मुद्दामून लाल पेनाने त्याच्यावरती शेरा मारायची, असे फुल्या मारायची, एफ लिहायची, 10 मार्क 100 पैकी असं मोठ्या अक्षरात लिहायची, जेणेकरून तो बदलेल. अशा लाल लाल रेषा मारायची. त्याच्यामध्ये काही बदलच घडायला तयार नाही. एक दिवस विचार केला की हे जे 1ली ते 4थी पर्यंत ह्याचं जे रिपोर्ट कार्ड आहे या विद्यार्थ्याचा, त्याचा जरा रिपोर्ट कार्ड बघूया आपण, म्हणून ती ऑफिसमध्ये गेली आणि 1ली पासून त्याचं सगळं रेकॉर्ड काढलं, बघितलं. तर 1लीच्या शिक्षकाने लिहिलेलं की हा मुलगा जो होता तो अत्यंत उत्साही, आनंदी, मन मिळावू, सगळ्यामध्ये ए मार्क मिळवणारा, 80-90 मार्क मिळवणारा होता. हिला आश्चर्य वाटायला लागलं, ही काय भानगड आहे. 2रीचं कार्ड वाचलं तिनं. 2रीच्या शिक्षकाने लिहिलेलं, या वर्षी हिची आई वारली, तेव्हापासून हा थोडासा खिन्न झालेला आहे, काही हरकत नाही, तरी पण याचे मार्क्स वगैरे चांगले आहेत, उत्साही आहे. 3रीचं कार्ड काढून बघितलं, त्याचे आई मेल्यामुळे वडील दारू प्यायला लागले, त्यामुळे त्या दिवसापासून याच्यात काय बदल झालाय माहिती नाही, परंतु याचं वागणं बदललेलं आहे, याचं मार्क्स कमी आलेले आहेत, त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. मग हे सगळे रिपोर्ट कार्ड वाचल्यावरती त्या शिक्षकेच्या पहिल्या लक्षात आलं की या मुलाला लाल शेऱ्याची नाही, लाल फुल्या मारायची गरज नाही, मारायची गरज नाही, या मुलाला प्रेमाची गरज आहे. आणि त्याच दिवशी शिक्षक दिन होता त्या शाळेमध्ये. तर त्या शिक्षक दिनाला सगळ्या विद्यार्थ्यांनी मस्त गिफ्ट आणलं शिक्षिकेला, अगदी चांगल्या सोनेरी कापडात बांधून, सोनेरी रिबन बांधून. आणि हा विद्यार्थी मात्र एका खोक्यामध्ये, एका छोट्याशा खोक्यामध्ये, ज्याला पेपर नाही, काय नाही,
गिफ्ट आणून दिलं शिक्षिकेला. त्या शिक्षिकेने उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये एक बांगडी होती. ते बांगडी अशी म्हणजे कोरलेली होती, त्याच्यामधले ते जे मणी माणिके त्या बांगडीत घातलेले ते पण काही तुटलेले होते, फुटलेले होते. आणि एक परफ्यूम होत, परफ्यूमची बाटली होती, ती पण जुनी होती, त्याच्यावरती डाग पडलेले. तिने सहज विचारलं या मुलाला, तर त्या मुलाने सांगितलं की ही बांगडी माझ्या आईची आहे आणि ही परफ्यूम माझी आई वापरायची. आता माझी आई नाही, कोणीच नाही माझ्या जीवनामध्ये, आईच्या फिगर टाईप तुम्ही एकच आहात माझे शिक्षक. मग माझ्याकडे तेवढंच होतं म्हणून मी तेवढंच आणून दिलं. दुसऱ्या दिवशी त्या शिक्षिकेने ती बांगडी हातात घातली आणि ती परफ्यूम मारून आली ती शिक्षिका. तर ह्या मुलाने एकच वाक्य जाऊन म्हटलं तिला की तुमचा वास माझ्या आईसारखा येतोय आज. त्या दिवसापासून ती शिक्षिका बदलली, पूर्णपणे ती शिक्षिका बदलली. त्याच्यावरती प्रेम करायला लागली, त्याला समजून सांगायला लागली. शाळा सुटल्यानंतर त्याला घेऊन जायला लागली पार्कमध्ये, त्याच्यासोबत खेळायला लागली. मग नंतर तो सोडून गेला. मग दरवर्षी तो पत्र लिहायचा या शिक्षिकेला. हायस्कूल संपल्यानंतर, कॉलेज संपल्यानंतर असे पत्र यायला लागले. हायस्कूल संपल्यानंतर पत्र आलं, मी हायस्कूल पास झालेलो आहे, हायस्कूलमध्ये मी माझा पहिला नंबर आला. परंतु शेवटी एकच वाक्य लिहायचा पत्रामध्ये, आजपर्यंतची माझी बेस्ट शिक्षिका तुम्हीच आहात. कॉलेज झालं, पत्र आलं, सेम, कॉलेजमध्ये पहिला नंबर आला त्याचा. शेवटी लिहिलं, आजपर्यंतचे माझे बेस्ट शिक्षिका तुम्हीच आहात. आणि एक दिवस 4 वर्षांनी पत्र आलं, ते त्यामध्ये लिहिलेलं की मी आज ग्रॅज्युएट झालो, परंतु आजपर्यंत बेस्ट शिक्षिका माझे तुम्हीच आहात. आणि खाली सही केलेली त्या मुलाचं नाव आणि खाली लिहिलेलं MD मेडिसिन, डॉक्टर झाला तो. आणि मग PS लिहितात माहिती का, PS पत्राच्या खाली शेवटी एक्स्ट्रा वाक्य त्यांनी लिहिलेलं, PS थँक्यू व्हेरी मच, तुम्ही माझ्या जीवनामध्ये बदल घडवला, नसेल तर माझ्या जीवनामध्ये हा बदल कधीच घडला नसता. आणि आठवड्याभराने माझं लग्न आहे, माझी आई पण नाही, माझी बाबा पण नाही, तुम्ही याल का माझ्या लग्नाला? मग ती लग्नाला गेली. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही नसता तर हा माझ्या जीवनामध्ये बदल बिलकुल घडला नसता. आणि त्यावेळी ती शिक्षिकेचं वाक्य जे होतं ते सांगण्यासाठी मी एवढी मोठी स्टोरी सांगतोय. त्यावेळी त्या शिक्षिकेचा वाक्य होतं ते पूर्णपणे चुकीचं आहे, खोटं आहे सगळं. मी तुझ्यामध्ये काहीच बदल केला नाही, ऍक्च्युअली बदल तू माझ्यामध्ये केला. मी सगळ्या विद्यार्थ्यांना फक्त शेळ्या मेंढऱ्याप्रमाणेच बघत होतो. यांना गणित शिकवायचं आहे, यांचे मार्क तपासायचे, त्यांचे पेपर द्यायचे, बस. त्याच्या पलीकडे मी कधी प्रेमच केलं नाही. आणि ती शिक्षिका म्हणाली की तुझ्या जीवनामुळे मला कळालं की शिक्षकाने विद्यार्थ्यावर प्रेम करायचं असतं, विद्यार्थ्यांना प्रेमाने घडवायचं असतं. बघा, तुम्ही त्या ठिकाणी असता तर काय केलं असता? हा विद्यार्थी मानसिक रोगी आहे, स्किझोफ्रेनिक आहे, कपडे स्वच्छ घालत नाही, कुठले तरी स्वतःच्याच दुनियेमध्ये बसलेला असतो, याला किती गणित शिकवलं, अरे दोनचा पाढा अजून याला येत नाही, मूर्ख, मानसिक रोग आहे, याला गोळी द्यायची गरज आहे. ही आजकालची आपली पद्धती आहे. शास्त्र आपल्याला शिकवतं शुद्ध भक्त होणे म्हणजे शुद्ध प्रेम करणे. हे प्रेम विसरून गेलोय आपण. प्रेमामध्ये एवढी ताकद असते, कुठलाही आजार असू दे बरा करू शकते. वर्णाश्रम म्हणजे तुम्हाला काय वाटलं? ह्याला काम, ह्या प्रकारची कामं दिली म्हणजे हा फिक्स होणार आहे? वर्णाश्रम एक झाड आहे, त्याला 4 फांद्या आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्याला 4 फळं लागतात, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, हो की नाही? परंतु या झाडाचं मूळ जे आहे ना, ते मूळ असतं प्रेमामध्ये, भक्तीमध्ये, करुणेमध्ये. हे भक्ती नसेल, करुणा नसेल, प्रेम नसेल तर वर्णाश्रम पण तुम्ही करू शकणार नाही. हे भक्ती नाही आहे, प्रेम नाही आहे, म्हणून तर वर्णाश्रम आवडत नाही, वर्णाश्रम करू शकत नाही आपण.
कारण वर्णाश्रमाचा अर्थ आहे माझ्या अंगातल्या गुणाप्रमाणेच मी वागलं पाहिजे, जरी मी मेलो तरी चालेल. त्याचाच अर्थ असतो शुद्धता, सद्गुण, प्रेम, भक्ती. हे पहिल्यांदा आणलं पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा तुमच्यात आणलं पाहिजे, कुटुंबामधल्या सगळ्यांच्यात आणलं पाहिजे. मग हा मानसिक रोगी आहे ना त्याच्यावरती परिणाम होईल. हे विसरून जातो आपण. मी अशा काही ग्रुपमध्ये मेंबर आहे, तुम्ही पण होऊ शकता, काय हे नाही आहे, जिथे लोक आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय विचारणारे असे ग्रुप्स आहेत. दर 4 दिवसाला मी बघतो कोणीतरी त्याच्यामध्ये मेसेज टाकलेला असतो की मला झोप येत नाही, आणि झोप न आल्यामुळे माझं शुगर वाढलंय, माझं हायपर टेन्शन वाढलंय, बीपी वाढलाय, ऍसिडिटी वाढले. किती काही केलं तरी मनातले विचार जात नाहीत, काय करायचं. आणि त्याच्या खाली लोक रिप्लाय करतात, शतावरी वटी घ्या सकाळ दुपार संध्याकाळ, हे वटी घ्या, अश्वगंधा चूर्ण घ्या सकाळ दुपार संध्याकाळ. हाऊ इज इट पॉसिबल? शक्य आहे का? तुम्हाला झोप येत नाही कारण तुमच्या डोक्यात, काल मी एक तसा मेसेज वापरलेला, तिला मी प्रश्न विचारला की विचार काय करता तुम्ही, तर तिने सांगितलं की मी सिंगल मदर आहे. सिंगल मदर म्हणजे नवरा नाही, आणि माझी लहान 2 मुलं आहेत, त्यामुळे काय काय विचार येतात मी सांगू पण शकत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम चांगले मित्र नाहीत, प्रॉब्लेम चांगले नातेवाईक नाहीत, प्रॉब्लेम घरातले कुटुंबीय चांगले नाहीत, लोभी आहेत, स्वार्थी आहेत, सेल्फिश आहेत. मग तुम्हाला कशी झोप येईल? या गोष्टी फिक्स केल्या पाहिजेत. हे शतावरी वटी आणि अश्वगंधा रोज 1 चमचा घेऊन काय होणार आहे तुमचं? आणि या गोष्टी फिक्स करणे म्हणजेच भक्ती असते. हे आपल्या भक्तांना पण अजून कळालं नाही. आपल्या भक्तांना वाटतं रोज 1 आरती केली, 1 फुल ओवाळलं म्हणजे झाली भक्ती, आणि 2 माळा जप केला म्हणजे झाली भक्ती. अरे तुझं हृदय घाण मळकट भरलेलं आहे स्वार्थाने, द्वेषाने. ते शुद्ध कधी करणार तू? म्हणून हे शास्त्र वाचन, श्रवण आणि अशा शुद्ध भक्तांचा संग करणे, अशा शुद्ध भक्तांच्या सोबत राहणे हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्याशिवाय नाही होत हे सगळं. ऍक्च्युली तुमचा जो प्रश्न आहे ना, सेम टू सेम प्रश्न एक 3-4 महिन्यापूर्वी मी एक लेक्चर ऐकत होतो. त्या लेक्चरमध्ये एकाने विचारलेला भक्ती विज्ञान महाराजांना देखील, आणि भक्ती विज्ञान महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला पण थोडंसं आश्चर्य वाटलेलं की भक्तीमध्ये इतकी ताकद आहे ना, मेलेल्याला जिवंत करू शकते. मानसिक रोग काय किस झाड की पत्ती. परंतु खरी भक्ती तुम्हाला कळालेलीच नाही अजून. अशी कित्येक उदाहरणं आहेत. मानसिक रोगचा, डिप्रेशन, तुम्ही शब्द वापरला डिप्रेशन, तुम्हाला डिप्रेशन म्हणजेच माहिती नाही. डिप्रेशनचा अर्थ असतो अतिविचार करणे. मग तो कशाचा विचार करतोय ह्याच्यावरती तुम्हाला विचार करावा लागेल ना. औषध देऊन कसं चालेल? नैराश्य, डिप्रेशन ज्याला म्हणतो, आणि हे डेंजरस असतं. हे स्वतः मी देखील अनुभवलेलं आहे. डिप्रेशन मध्ये एकदा माणूस गेला ना, त्याचे हात पाय हालत नाही. जरी त्याला 100 किलो उचलायची त्याची ताकद जरी असली ना, तरी 2 किलो तो उचलू शकत नाही. मग तो 2 किलो उचलू शकत नाही म्हणून त्याला अश्वगंधा द्यायचा? नो. त्याच्या मनामध्ये जे चाललंय ना ते फिक्स केलं पाहिजे तुम्ही. आता स्पेसिफिकली काय प्रॉब्लेम आहे मला माहिती नाही, मी तुम्हाला जनरल सांगितलं. परंतु लोक आज समाजामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की लोक प्रेम विसरले. आई वडील प्रेम करत नाहीत, आई प्रेम करत नाही. कलियुग खूप लांब नाही आहे, सध्याची स्थिती. आई प्रेम करत नाही, ते मुलगा डिप्रेशन मध्ये जाणार नाही तर काय होणार? मुलगी डिप्रेशन मध्ये जाणार नाही तर काय होणार? आणि त्याच्यावरती फिक्स काय करतो आपण? नवीन नियम घातला नाही, तुम्ही स्ट्रिक्ट राहत नाही, तुम्ही हे करत नाही, तुम्ही ते करत नाही, तुम्ही रागवत नाही, हे करत नाही. ते विचार थोडे रागव, ज्याच्यामुळे ते डिप्रेशन मध्ये गेलाय तेच अजून करता तुम्ही.
इट्स व्हेरी बॅड. प्रेम लक्षात घ्या. प्रेम जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही ना, तुमच्या काही लक्षात येणार नाही. परवा एक माताजी मला सांगत होत्या की असं असं होतंय, असं असं होतंय, आई वडिलांनी सगळं बंद केलंय, खूप रिस्ट्रिक्शन घालतात, अंडी जबरदस्ती खायला घालतात, मटण जबरदस्ती खायला घालतात, कॉलेजमध्ये सगळे वाईटच आहेत, वाईट सिगरेट, दारू, हे व्यभिचार, हे ते चालू आहे. याच्यातून बाहेर पडण्यासाठी भक्ती चांगली होती, पण मला भक्ती करू देत नाही. मी त्यांना एकच गोष्ट सांगितली. त्यांना म्हटलं मी सांगू काय नको, मी विचार करत होतो मगापासून. माफ करा माताजी, तुमचं नाव वगैरे मी काही सांगणार नाही. त्यांना म्हटलं मी, आई सगळ्यात प्रेमळ असते. आईला एकटीला बाजूला घ्या, आईचा हात हातात घ्या आणि तिला समजावून सांगा की मी भक्ती करत नाही, मी कॉलेजमधले वाईट गुण सोडायचा प्रयत्न करते, त्याच्यासाठी तू प्लीज मला मदत कर, तुझ्याशिवाय दुसरं कोणी मला मदत करणार नाही. आणि आई ऐकेल, कारण प्रेम खूप स्ट्रॉंग असत. ते आपले फालतूचे सांगतात अजून 4 माळा जप करा. अरे बरोबर आहे, अजून 4 माळा जप करायला पाहिजे, परंतु त्याच्या जीवनामध्ये जे चाललंय तिथे प्रेमच नाही आहे. प्रेम पहिल्यांदा फिक्स करायला पाहिजे ना, हो की नाही? का नाही ऐकणार आई? आईच्या पोटातून तुम्ही आलेले असता, आईला कसं वाटेल की माझी मुलगी, माझा मुलगा नष्ट होऊ दे, वाईट मार्गाला लागू दे. हा, आता इंद्रिय तृप्ती आणि हे सामाजिक व्यवस्थाच अशी आहे की सगळेच इंद्रिय तृप्तीच्या मागे आहेत. आई वडिलांना कळतच नाही मुलांनी काय केलं पाहिजे, ते पण मुलांना पुश करतात, हे करा ते करा. एकदा शांतपणे बसून समजावून सांगायचं त्यांना की तुम्हाला काय आवडेल, मी बाहेर जाऊन सिगरेट दारू पिलेला आवडेल का कीर्तन केलेलं आवडेल? समाज इतकं वाईट आहे, सगळीकडून खायला उठतंय, जीव द्यावंसं वाटतंय, तू आई आहेस, तू समजावून घे, मला थोडस मदत कर. का नाही करणार आई मदत? प्रेमाला सोडून सगळं करायचं आहे आपल्याला, सगळं पाहिजे प्रेमाला सोडून. प्रभूजी नियम सांगा, बंधनं सांगा, पूजा सांगा, यज्ञ सांगा, नवस सांगा, कुठे जायचं सांगा, हिमालयात या मंदिरात जाऊन इतके नारळ फोडतो, हे फिक्स करा, तर प्रेम करायला सांगू नका. अरे स्वार्थी लोकांनो, स्वार्थ घेऊन ना तुमचं भलं झालंय ना कुणाचं दुसऱ्याचं भलं झालंय आजपर्यंत. प्रेम सगळ्यावरती सोल्युशन आहे. प्रेम धन बिन व्यर्थ दरिद्र जीवन. आता तुम्ही म्हणाल की मग भगवंतांचा याच्याशी काय संबंध? भगवंत समजल्याशिवाय प्रेम समजत नाही, हे विज्ञान आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय.